आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जत इथं प्राची शिंदे अँड असोसिएट्सचे दिमाखात उद्घाटन। नुकतेच कुमारी प्राची प्रकाश शिंदेनं सीए परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे। प्राचीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून स्कूल जत इथं झाले, तर 10वी नंतरचे सर्व शिक्षण मुंबईमध्ये झाले। सर्व गुणसंपन्न असलेली प्राचीचा विवाह नुकताच मुंबई येथील अदानी रियालिटीमध्ये कार्यरत सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनियर कॉलेज सोनंद इथं प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता शेडशाळे यांचा चिरंजीव अदानी रियालिटीमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्च शिक्षित सिव्हिल इंजिनियर सनी याच्याशी झाला। त्यामुळे 2 महिन्यांच्या गॅपनंतर तिनं आपल्या ज्या तालुक्यात घडलो, आपण ज्या गावात वाढलो तेथील नागरिकांची सेवा देण्याच्या उद्देशानं जत इथंच विजापूर रोड शॉप नंबर 23 मार्केट यार्ड इथं ऑफिस स्थापन केले। माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या घराण्याशी शिंदे घराण्यांचा पूर्वीपासूनच जवळचे स्नेहसंबंध आहेत। आदरणीय विक्रमदादांच्या हस्ते फीत कापून ऑफिसचं उद्घाटन झाले। या प्रसंगी शिंदे कुटुंबातील सर्व सदस्य प्रेमानं आणि अभिमानानं सहभागी झाले होते। जत व शेगाव परिसरात बरीचशी प्रतिष्ठित मंडळी, व्यापारी मंडळी उपस्थित होते। यामध्ये सुजय नाना शिंदे माजी सभापती जत पंचायत समिती, सुजित भैया शिंदे, सत्यजित शिंदे, दीपक शिंदे, भैया कुलकर्णी नगरसेवक, विकास माने नगरसेवक, डॉक्टर विजय पाटील, सुवर्ण नागरी पतसंस्थेचे चेअरमन दीपक शिंदे, पत्रकार किरण जाधव, बाळासाहेब हुंचाळकर, सत्यवान मद्रेवार, जितू ओसवाल, मंजू संख, संदीप अरबळी, चिदानंद बिरादार, सतीश मोदी, शेखर काका संख, शहाजी भोसले, तालुका शाखा अधिकारी राजू कोळी, सोमनिंग चौधरी, अर्बन बँकेतील शाखाधिकारी एळदरी, महेश कोळी, बिजू दबडे, शेगावमधूनही प्रल्हाद बोराडे, प्राध्यापक भाऊसो शिंदे, रावसो शिंदे, राजू कोळी, अनिकेत वनखंडे, गौरव निकम आणि ग्रुप नरेंद्र सरवदे, सुवर्ण सरवदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। कोळसे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे संस्थापक कोळसे पाटील ज्ञानेश्वर यांचीही उपस्थिती लाभली। चंद्रशेखर गोबी व प्रसाद गोबी यांनीही उपस्थित राहून कुमारी प्राची हिचं कौतुक केले। प्राचीनं आपल्या यशाच्या मागे वडील प्रकाश शिंदे आणि प्रतिभा शिंदे, मामा शेखर पवार यांचं, गोबी साहेब व आपल्या सर्व कुटुंबियांचं योगदान असल्याचं मनोगत व्यक्त केले। उद्घाटन प्रसंगी सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।